म्हणून तिला बोलो ओरडू नको, त्यांनी वास घेतला की गप्प बसते. जावा काढा जावा. आता मी ट्राय करणार आहे आज. आणि शेवटची 2 पिल्लं होती आश्रम मधनं आणून. नाही तिखट बनवले असं शेरू. हे पाहुणे आलेत काय मोठे. घ्या कुणालच्या बाबांचे काका आलेले आणि काकी. तिसरं कोण आहे. ती पण आले काय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी कुणालचे बाबा आणि काका आहेत ना, ते CNG भरायला गेले होते पेट्रोल पंपवरती. म्हणजे CNG भरायचं म्हटलं का खूप असं लवकर उठून जावं लागतं, नाहीतर खूप अशी गर्दी असते, त्याच्यामुळे लवकरच गेले होते सकाळी 5:30च्या दरम्यान. तर ते तराळ्यामधून निघत होते, तर त्यांना हे काका वगैरे दिसले आणि काकू दिसले. ते मुंबईवरनं आले होते, त्यांना माहीत नव्हतं की ते मुंबईवरनं येणार आहेत, पण ते समोर दिसले. मग ते गाडीत बसून बघा आलेले आहेत घरी. आणि हे त्यांचे सख्खे चुलत काका आहेत आणि सख्ख्या चुलत काकी आहेत आणि ही त्यांची नात. तर आले, बसले, चहा पाणी वर सगळं घेतलं आणि थोड्याशा गप्पा गोष्टी पण आमच्या झाल्या. आणि त्याच्यानंतर मग ते सर्वजण गेले आपल्या जुन्या घरामध्ये, म्हणजे जुन्या घरामध्ये ते उतरतात आल्यावरती. आणि त्याच्यानंतर माझी जी काही घरातली कामं आहेत ना, ती करायला मी घेतली होती, कारण कुणालच्या काकांना आणि बाबांना ना, त्यांना पण आज बाहेर जायचं होतं. त्याच्यामुळे सकाळी सकाळी उठून ते तराळ्यात गेले होते CNG भरायला. आता काय झालं की म्हणजे मुंबईवरनं बघा आता सगळेजण गावी यायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे पेट्रोल पंपवरती CNG पटकन असं सहज असं मिळत नाही, त्याच्यामुळे खूप अशी लाईन वगैरे लावावी लागते. कधी कधी 2-2 तास पण लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. त्याच्यामुळे अशा वेळी महिना कुणालचे बाबा सकाळी सकाळी उठून लवकर जातात, CNG भरून घेतात आणि मग कुठं जायचं असेल ना की मग बरं पडतं. मग आता मी थोडंसं बोलते भाग्या शेरू यांच्याबद्दल. म्हणजे घरामध्ये कोण पण पाहुणे वगैरे आले ना का, तुम्ही आता बघितलं ना व्हिडिओमध्ये कसे भुंकत होते. ओळखीची माणसं असली का एखाद मिनिट भुंकतात आणि मग ते शांत होतात. पण जर का अनोळखी असतील तर त्यांचं बराच वेळा असं भुंकणं वगैरे चालू असतं. पण 1-5 मिनटं होऊन गेली का नंतरला मग ते शांत होतात. पण त्यांना सांगावं लागतं की ही आपली माणसं आहेत, त्यांना असं नीट बोलावं लागतं. एवढी कशाला तुम्हाला पाया कच्ची करवंद पिकायला लागली, ते भावा वरती करवंद खायला जात पिकली. हे बघा इथे करवंद आहे, ही बघा कच्ची आहे तिथे. हा ती काढा. नको काढू लहान आहेत, खूप कवली आहेत, मोठी बघूया. या साईडला नाही करवंद, त्या साईडला जास्त करून पुढच्या साईडला. हे बघा जावा काढा जावा. नाही आता सगळीकडे अशीच भेटणार, लाल झालेले ते काढ. कुठे काढे लागले तुला? फक्त करवंद काढ. हा नाही पिकणार नाही, मोठे मोठे काढ बघून. चटणी बनवायला चांगलं आहेत ते. आम्ही जाऊ पुढे. वरच्या घरी पण जातो ना? नाही इथे वडाजवळ जातोय. आता ह्या झाडाची चला आंबे शोधायला चाललोय आम्ही सकाळी सकाळी. एक आंबा भेटणार नाही, बघूया आता खरं मिळालं तर नशीब. अर्धा पण पिकला नाही. पडले असतील तर उचलायचे, नाहीतर परत रिटर्न यायचं. समजलं? बघ ना, आहे ना, ही बघ पड. बघूया ना. नाही हे खाल्ले, खारुताईने खाल्ले. चला आंबे काय अजून काय दिसत नाहीत पडलेले. इथे बघते 1 मिनिट, पातेऱ्यामध्ये मिळाले तर. हो का, इथं आंबा आहे. नाही कुठे दिसत पडलेले. ह्या वर्षी ना लेट आहेत आंबे. हा उशिरा आहेत ना या टायमाला. चला उशिरा आहेत, उशिरा. गरके आणा पाय होती ना. नाही ना, म्हणजे अजून तयार नाही आलेत ना.
2-3 जरी भेटले तरी बस झाले असते. एकच आहे तो पिवळा आला दिसतो. हा 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 दिसतोय हा पिवळावरती. त्या साईडला जातच नाही दगड. कशाला एनर्जी घालत चला. दिसलाय तर पाडायला प्रयत्न करायचा. बघू दे. एकच आहे ना. नरम झालाय. याचे उशीर आहेत आंबे. हा नरम झालाय. हा 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 बाजूला लागला तरी पडेल बोलू ना. एकच भेटला. हे रामश्याम कुठनं आले पण. हा बघ कावळा. आज कावळा कुठनं दिसतोय बघ. हा बघ शेरू बघ शिकार करायला वरती बघतोय कावळ्याकडे. नाही कावळं दिसत नाही ना ते जास्त म्हणून. तुम्ही लोक पुढे जात आहे. हा चालेल. हे चला घरी. चला घरी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आंबे यावर्षी की नाही उशिरा म्हणजे पिकतायत. हा बघा हा एकच आंबा मिळाला. तो पण कुणाच्या बाबांनी दगड मारून पाडला आणि तो एक पडलेला आहे असं. नाहीतर म्हणजे यावर्षी लेट आहेत मला वाटतं. कारण बघा आता मे महिन्याला लागला ना तरी पण अजून काय आंबे पडायला अजून काही सुरुवात झालेली आहे. सकाळच्या वेळेस बघा आंबे पडतात. आणि मला हे आंबे हवे होते सरबत बनवायचं होतं त्याच्यामुळे, म्हणजे पिकलेल्या आंब्याचं सरबत बनवत ते पण राहिलं. हे बघा पिशवी घेऊन आलेली. ठीक आहे चला आता जाऊया घरी. हे लोक दोघंजण गेले करवंद जमवायला, म्हणजे कच्ची करवंद हवेत कुणालच्या काकांना. ते आज जाणार आहेत मुंबईला, म्हणजे आजची त्यांची तिकीट आहे मुंबईला जायची संध्याकाळच्या वेळेस. अजून काही वेळ आहे. आणि आता दोघंजण बाहेर जाणार आहेत. 2-3 कामं आहेत त्यांची. त्यांच्या मित्रांकडे कुठं जायचं आहे त्याच्यामुळे दोघंजण जाणार आहेत. चला आपण आपलं घरातलं आवरून घ्यायचं आपल्या. मला वाटलं सरबत वगैरे बनवायची असं खूप असं कालपासून मी हे करते पण आंबे नाही त्याच्यामुळे राहून गेलं. पण आंबे मिळाले का मी रेसिपी करणार आहे आणि लवकर तुमचे शेअर पण करणार आहे. तर सर्वांचं सर्व आवरलं. नाश्ता वगैरे करून झाला आणि मग हे तिघंजणं बघा निघालेले आहेत बाहेर जाण्यासाठी. म्हणजे कणकवली सावडाव अशा ठिकाणी ह्या तिघांना जायचं होतं. म्हणजे त्यांचे काका आहेत ना कुणालच्या बाबांचे, ते पण चालले होते त्यांच्यासोबत. बरं तर हे बघा 2 कुकर लावलेले आहेत. एक दोन्ही पण वाघ्या शेरूचंच आहे. एक असं नाही. ह्याच्यामध्ये त्यांचं चिकन ठेवलं आहे बॉईल करायला आणि ह्याच्यामध्ये भात लावलेला आहे. आणि इथे आता नाश्ता करायला दिला तर सगळ्यांना नाश्ता करून झाला. ते सगळं उचलायचं आहे आता. झालं तुझं झालं. हां कुणाला बसला टी व्ही लावून. देवाची पूजा पण करून झालेली आहे. तुम्हाला दाखवते आता करवंद. कुणाला फॅन बंद कर ना, फॅनचा आवाज हे होतो. तर ही बघा इतकी कच्ची करवंद आणलेत. ते न्यायचे ना कुणालच्या काकांना मुंबईला चटणीसाठी, त्याच्यामुळे ही बघा आणलेली आहेत. आणि त्यांनी आता गाठ बांधून ठेवली होती पण ते उभं असतील ना संध्याकाळपर्यंत, त्याच्यामुळे जरा खोलून ठेवलेत. आता गरमीने ना अशी पाणी सुटतं मग. म्हणजे सगळी पॅकिंग चालले. आणि अजून हे राहू दे कडे इथेच. हे आंब्याचे बॉक्स आहेत. हे बघा विकत आणले ना ते पण काल संध्याकाळी ना पॅकिंग करून ठेवलेत. त्याच्यावर असं नाव वगैरे लिहिलं आहे. आणि आता ह्या गोणीमध्ये भरायचे आहेत मुंबईला नेण्याचं. आणि ह्या कैऱ्या बघा थोड्याशा आणलेल्या आहेत. ह्याचं मी पन्ह करणार आहे. आणि हे बघा ही थोडीशी पिकलेली करवंद कुणालचे बाबा सकाळी जाऊन घेऊन आले. पन्ह आपल्या घरातलं संपलंय. हां अजून एक होऊ दे. ए बागू इथे बघ, इकडे इकडे. शेरू ॲक्टिंग बघा, वाघ्याची ॲक्टिंग बघा. बघा बघा हे असं असतं वाघ्याचं. त्याला लागले भूक, म्हणजे असं जास्त असे काय वाजलेले नाही आहेत पण ॲक्टिंग बघा. त्यांना आता चिकनचा वास गेलाय नाकामध्ये. बाबू ये माझं बच्चा य ग शोना मोना माझी. 2 शिट्ट्या झाल्या. अजून 1 शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आणि मग 10 मिनटानंतर थंड होईल. मग ह्यानं जेवायला घालायचं आहे. बाबू ये माझा बच्चा ये. का झालं बबड्या. बघा बघतोय का बघा लबाड. झालं बघा सगळ्यांचं खाऊन पिऊन झालं. आता मी नाश्ता करायला घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी मला ना मशीन लावायची. आता मी खायला घेतलं होतं तितक्यात मला कपड्यांची आठवण झाली. कपडे लवकर धुवायचे कारण कुणालच्या काकांचे कपडे सुकायला पाहिजे ना संध्याकाळच्या आधी. त्याच्यामुळे म्हटलं आधी मशीन लावून घेते. नको आधी पहिला खाते, भूक लागले जाम. वायर लावून ठेवले मशीनची. एवढं जरा 2 मिनटं, मी खायला काय 5 मिनटं लागतील, पटकन होऊन जाईल.
आणि आता मी घावणे करायचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला बघा मी आता 2 दिवसापूर्वी काहीतरी चिकन वडे वगैरे दाखवलं ना रेसिपी, तेव्हा मी घावणे केले होते. घावणे कसे मला जमतात, पण माझं कसं मी तांदूळ भिजवून अजून कधी केलेलं नाही आहेत. पीठ असतं ना घावण्याचं ते चक्कीवरनं दळून आणते. त्यात आईनं सांगितलं ना की घावण्याचं पीठ हवं आहे तर त्या बरोबर दळतात. आणि भाकरीचं कसं वेगळं येतं ना, त्याच्यामुळे घावणे कसे मी म्हणजे पिठाचेच बनवते, तांदळाचे अजून काही बनवलेले नाही आहेत. तुमच्या खूप जणांच्या अशा कमेंट्स आलेल्या आहेत की ताई तांदूळ भिजून पण घावणे बनतात वगैरे. म्हणजे ही गोष्ट मला नव्हती माहिती. कधी आहे ते आहे. त्याच्यामुळे आता मी ट्राय करणार आहे आज. त्याच्यामुळे तांदूळ म्हटलं भिजूया, थोडेसे करून बघणार. एका ताईने कमेंट केले होते की रवा घालायचा पिठामध्ये, त्याच्यामध्ये पण होतात छान असे घावणे. ते सुद्धा मी ट्राय करून बघणार आहे. म्हणजे प्रयत्न करायचा. बघा एखादी गोष्ट आपल्याला जमली नाही तर ती सोडून नाही द्यायची, ते करत राहायचं जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत. हा झाला माझा स्वभाव. त्याच्यामुळे मी आज ट्राय करणार आहे. आणि तांदूळ पहिला आता मी भिजत घालते. आता वाजलेत किती, मला वाटतं काहीतरी 9:45-10 वाजलेले आहेत. म्हणजे समजा ना 3-4 तास जरी भिजले ना तरी पण बनतील. आणि अजून एक ना गोष्ट तुमच्याशी मला ना खूप अशी शेअर करावीशी वाटते. आणि म्हणजे कुठे पण म्हणजे ही गोष्ट शेअर करायच्या आधी मला असे भरपूर व्ह्यूज हवेत माझ्या व्हिडिओसाठी, किंवा त्या ताईंना पण असे भरपूर व्ह्यूज, असं काही नाही आहे. कुठेतरी त्या मनातील भावना आहेत ना त्या व्यक्त करायच्या, तुमच्याशी शेअर करायची. म्हणजे अशी माणसं पण बघा जगामध्ये आहेत. त्याच्यामुळे ही गोष्ट मी शेअर करते. आपल्या एक यूट्यूबर ताई आहेत कोल्हापूरच्या, त्यांचं मी नाव घेऊ का नको असं मला प्रश्न पडला आहे. पण नाही, ही जी गोष्ट त्यांनी इतकी छान केलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाही बोलावं, त्यांचं कौतुक करावं. विशेष करून त्यांच्या मुलाचं, छोटासा मुलगा त्यांचा आरू बघा, त्याचं नाव आहे प्रांजल शिंदे. व्लॉग तुम्ही बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल. त्या छोट्या मुलाने कुत्र्याची पिल्लं, डॉगीची पिल्लं बघा आणली होती. म्हणजे मी त्यांच्या अधूनमधून व्लॉग बघते, मला आवडतात त्यांचे व्लॉग. आणि ते पिल्लं वगैरे आणले ते पण मी बघितलेलं आहे. आणि आत्ता हल्लीच 2-3 व्हिडिओ त्यांनी टाकले, म्हणजे पिल्लं वगैरे त्यांनी जिकडे तिकडे दिले होते ना ते सगळे बघितलेत मी. आणि शेवटची 2 पिल्लं होती आश्रममधनं आणून त्यांच्या मामाकडे त्यांनी दिलेले आहेत. तो व्लॉग मी काल बघितला आणि इतकं मला म्हणजे भरून आला ना तो व्लॉग बघताना. मला खूप असं म्हणजे बाकीचे इतर जे आहेत ना यूट्यूबर त्यांचं मी विशेष असं करून बघत नाही, पण ह्या ज्या प्रांजलताई आहेत ना त्यांचे व्लॉग मी अगदी आवर्जून बघते. म्हणजे इतकं ते माया प्रेम, म्हणजे इतकी 8 का 9 पिल्लं होती. इतक्या पिल्लांना सांभाळायचं म्हणजे खाऊ नाही आहे. आता माझ्याकडे बघा 2 आहेत. तरी पण पूर्ण दिवस मला जातो त्यांच्या मागे. आणि इतकी पिल्लं त्याने 2-3 महिने छान प्रकारे सांभाळली आणि व्यवस्थित त्यांना बघा जिकडे तिकडे त्यांना घर त्यांनी मिळवून दिलेलं आहे. कुठेही त्यांना असं वाऱ्यावर सोडलं नाही, काही नाही. ह्या गोष्टीचं मला ना विशेष कौतुक वाटलं. विशेष कौतुक त्यांच्या मुलाचं आहे की इतका छोटा असून पण किती त्यांच्या मनामध्ये भावना, किती प्रेम आहे मुक्या प्राण्यांसाठी. ही गोष्ट बघितली. त्यांचे वडील आहेत म्हणजे दादा जे आहेत ते तर काल अक्षरशः व्लॉगमध्ये रडत होते. मला ते इतकं वाईट वाटलं ना की जगात बघा अशी पण माणसं आहेत जी अशी प्रेमासाठी आसुसलेले असतात ना, अशी माणसं ज्यांना मुक्या प्राण्यांची भावना कळतात. म्हणजे इतकं ते मला भरून आलं कालचा व्लॉग बघून. म्हणजे रात्री उशिरा मी तो व्लॉग बघितला, वेळ काढून मी बघितला. पण खूप मला असं बरं वाटलं. आज तो जर का मुलगा माझ्यासमोर असता ना तर अक्षरशः मी त्या पाया पडले असते. इतकं मला त्या मुलाचं मला कौतुक वाटलं. सगळ्यात पूर्ण फॅमिलीचंच. आपण निमित्त काय तर मुलगा तो चांगल्या भावनेने घरी घेऊन आला म्हणून ते आज पिल्लं बघा जिवंत आहे जिकडे तिकडे. म्हणजे त्यांना चांगली घरं मिळाली राहायला. त्यांना अशी वाऱ्यावर त्यांनी सोडली नाही. म्हणजे त्याच्या मनात असतं तर तो घरी नसता आला तर हे सगळं पुढचं गोष्ट म्हणजे घडलाच नसता. त्याच्यामुळे विशेष कौतुक त्या आरूचे. त्याच्या मनामध्ये जर का इच्छा नसते की ह्या पिल्लांना घेऊन जावं घरी तर ती पिल्लं आज वाऱ्यावरती असते. पण आज बघा त्या पिल्लांना सगळ्यांना घर मिळालेलं आहे हक्काचं. त्याच्यामुळे खूप असं मला बरं वाटलं या गोष्टीचं. तर खूप अगदी मनापासून कौतुक करते त्या फॅमिलीचं, संपूर्ण कुटुंबाचं. तुम्ही जर का ते व्लॉग नसेल बघा तर बघा, प्रांजल शिंदे तुम्ही सर्च करा. खूप छान फॅमिली आहे आणि खूप छान व्लॉग, डेली रुटीनचे व्लॉग असतात त्या ताईंचे पण. खूप चांगली फॅमिली आहे असं. आणि असं मुक्या प्राण्यावर इतकं कोण प्रेम करत नाही हो. असं आहे. चला आता नाश्ता करून घेते आणि मग बाकीचं घरातलं आवरते. नाश्ता करून झाला आणि सगळ्यात आधी मी 1 वाटी तांदूळ घेतले आणि 2-3 पाण्याने धुवून मग इथे भिजत ठेवलेले आहेत. आता आजची ही जी काही रेसिपी आहे ना ती काही तुम्हाला मी शिकवत नाही आहे किंवा सांगत नाही आहे. फक्त तुम्ही जे मला सांगितलं आहेत ना ते मी
तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं आता करणार आहे. म्हणजेच मी कशा पद्धतीने केलं हे तुम्हाला मी दाखवते आणि जर का ह्यात काही चुकलं असेल तर नक्की सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा. तर धुवून बिवून झाले तांदूळ आणि भिजत घातले. एक 4 ते 5 तास तांदूळ की नाही चांगले असे भिजले आणि त्याच्यानंतर मी संध्याकाळच्या वेळेस म्हणजे एक 3:30 पावणे 4च्या दरम्यान की नाही मिक्सरमध्ये तांदूळ घेतले. थोडं थोडं पाणी घालून की नाही चांगले असे बारीक वाटून घेतलेले आहेत. वाटून झाल्यानंतर त्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ घातलं आणि थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं. एकीकडे मी फ्राय पॅन होता ना माझ्याकडे तोच मी तापत ठेवला होता. म्हणजे माझ्याकडे कसं बिडाचा तवा असतो तो आहे, पण त्याच्यावरती ना ते काय माहीत नाही पण ते बरोबर असं होत नाही. म्हणजे घावण्याचा बघा तवा असतो ना, तुम्हाला मी दाखवीन नंतरच्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला मी दाखवीन तो तवा कसा आहे तो. तर हे बघा हे जे माझ्याकडे फ्राय पॅन होतं त्याला असं तेल लावून घेतलं मी आणि त्यानंतर आता हे घावणे आहेत ना ते घालायला बघा सुरुवात केलेली आहे. जर का काही चुकत असेल तर नक्की सगळ्यांनी मला सांगा कमेंट करून. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस चहासोबत यांना खायला होतील या उद्देशाने मी आता संध्याकाळच्या वेळेस करायला घेतलेले आहेत आणि कुणालच्या काकांना पण म्हटलं म्हणजे प्रवासामधनं नेता येतील. तर हे बघा हे असे आता घावणे तयार झालेले आहेत. बरोबर झालेत का सांगा तुम्ही. मी थोडेसे इथे लाल करून घेतलेले आहेत कारण कुणालच्या बाबांना ना असे कडक म्हणजे आता आम्ही बघा काय बरं डोसे वगैरे बनवतो किंवा घावणे वगैरे असे बनवले ना त्यांना असे कडक असे आवडतात, आवडीने खातात. तर त्याच्यामुळे मी थोडेसे असे जरा लालसर करून घेतलेले आहेत. परफेक्ट घावणे गेले परफेक्ट. आता अशी बार अशी ठेव हे आणि अशी आंबे नेऊन अशी घावायची. दोरीने बांधतात पुढे. ते आहे ना सुतळी बाहेर. अशी इथे बांध, इथे दोरी बांध, ठीक आहे. आणि आता अशी उचल आणि गाडी बाहेर आहे नायलॉनची दोरी त्याने बांधून मग झाले बरोबर. ती दोरी सकाळ इथे बांध घेऊन जा. एकीकडे मी चहा ठेवला होता आणि एकीकडे घावणे करायचं काम की नाही चालू होतं आणि कुणालच्या बाबांचं पॅकिंग चालू होतं. मी दुपारी येताना पण ते काय थोडंफार सामान घेऊन आले होते कणकवलीहून. तर तेच त्यांचं सगळं पॅकिंग वगैरे चालू होतं. म्हणजे तयारी निघायची चालू होती. तर इथे बघा घावणे करून झालेले आहेत आणि त्याच्यासोबत चहा सगळ्यांना मी दिलेला आहे आणि अशा पद्धतीने बघा घावणे झालेले आहेत. बरोबर झालेत का सगळ्यांनी जरूर सांगा. आणि नंतर इथे मी आता घेतलेला आहे डबा पॅकिंग करायला. तर कुणालच्या काकांना म्हणजे प्रवासामध्ये खाण्यासाठी ही थोडेसे घावणे डब्यामध्ये पॅक केलेत आणि पटकन आता त्याच्यासोबत खाणार काय तर चटणी हवी नारळाची. त्याच्यामुळे पटकन इथे नारळाची चटणी मी केलेली आहे. आता रेसिपी काही शेअर केलेली नाही पण पटकन तुम्हाला झटपट सांगते की काय काय टाकलं. तर खोबरं घेतलेलं आहे ओलं, त्यात मिरच्या टाकलेल्या आहे, कोथिंबीर, लसूण आणि मीठ घातलं चवीप्रमाणे. मिक्सरमध्ये पाणी घालून की नाही फिरून घेतलेले. आता ह्या चटणीला की नाही फोडणी वगैरे काही नाही दिलेले. भन्नाट झाली होती चटणी, एकदम एक नंबर झाली होती. नेक्स्ट टाईम मी कधी बनवीन ना त्यावेळेस नक्कीच तुमच्याशी शेअर करीन. तर केळीच्या पानामध्ये चटणी भरली आणि अशा डब्यामध्ये पॅक करून त्यांचा बघा डबा तयार झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मग निघण्याची तयारी. सगळं सामान वगैरे सगळं बाहेर घेऊन झालं होतं. गाडीमध्ये सामान भरायचं की नाही चाललं होतं. त्यांना सोडायला जाऊ की नको असा मला प्रश्न पडला होता. गाडी तर काढ बाहेर. उगाच ते हात उगाच ओझं नको हातामध्ये. तुम्ही पण येत आहे हा. फक्त जरा लालू व्हायची, फक्त सेंडी नाही बोल लालू. तर कुणालचे बाबा आहेत ना ह्या काकांना लालू असं म्हणतात. म्हणजे होतात ना प्रेमाने लाडाने किंवा मस्करीने आपण म्हणतो ना. आणि हे सगळ्यात मोठे त्यांचे काका आहेत. त्याच्यामुळे त्यांचं असं भरपूर असं जमतं त्यांच्यासोबत. तर इथे बघा आता निघण्याची तयारी आणि मी पण त्यांना सोडायला गेली होती. तर व्हिडिओ मात्र आजचा आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.